मी मेरिटचा शब्द वापरलेला आहे. कॉम्प्रोमाइज हा शब्द नाही आहे आमच्याकडे. कॉम्प्रोमाइज हा डिक्शनरीतला विषयच नाही होऊ शकत. कॉम्प्रोमाइज काय होतं की जागा कोणाला वाढवून द्यायचं कमी करायचं त्याला कॉम्प्रोमाइज शब्द वापरतात. मेरिटला हा कॉम्प्रोमाइज नाही. मेरिट हा आमचा महाविकास आघाडीचा बेसिक असावा आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. मुंबईचं आम्ही चंद्रपूर आणि मुंबई हे सगळं रिव्ह्यू झाल्यानंतर मधल्या काळामध्ये त्यांचाही आम्ही रिव्ह्यू घेणार आहोत आणि त्याही बैठका इथंच लागणार आहे. प्रश्न खूप आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडलेला आहे. कांद्याचा शेतकरी बर्बाद झालेला आहे. द्राक्षाचा शेतकरी बर्बाद झालेला आहे. टमाटर असेल, भाजीपाला असेल आणि धान पिकवणारा शेतकरी असेल, ज्वारी पिकवणारा शेतकरी असेल, सगळ्या स्थितीमध्ये आज शेतकरी अडचणीत आलेला आहे. तरुणांचे वेगळे वेगळे प्रश्न आहेत. आपण पाहिलं की मुंबईमध्ये पोलीस भरती होणार होती आणि जवळपास काहीतरी 750 जागा काय 750 जागा होत्या आणि या 750 जागेसाठी 83,000 अर्ज त्या ठिकाणी आले आणि त्याच्यात कसा घोटाळा झाला तो पण आम्ही पोलीस महासंचालकाला भेटून त्या सगळ्या गोष्टीचं त्यांना सांगितलं. हे सांगायचं तात्पर्य असं की बेरोजगारी कशी वाढली आणि या बेरोजगारी वाढवण्याचं कारणच एक आहे की केंद्रातलं आणि राज्यातल्या सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम असा आहे की मोठ्या प्रमाणात ती बेरोजगारी वाढत चालली. मोठा असंतोष तरुणांच्या मनामध्ये आहे. शैक्षणिक धोरणामध्ये अलीकडच्या काळात त्यांचा बदल करण्याचा जो धोरण आहे त्याचे परिणाम येणाऱ्या पिढ्यांवर येणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार. महागाई आहे. आता महागाई अशी झालेली की आपण म्हणतो की आकाशाला टेकली. आकाशाला आणि आकाशही पार झाली. आता आज कालपासून कालची 1 तारीख होती, कालपासून पुन्हा महागाई वाढवण्याचं धोरण सरकारने घेतलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न असतील, छोट्या दुकानदारांचे प्रश्न असतील, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा एक संकल्प काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. आमचे सगळे नेते याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या भागामध्ये आम्ही लोक जाणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा दौरा करणार. नाही, यात्रा नाही. आता यात्रेला अजून स्वरूप आणायचं नाही. आता पहिले आम्ही इंडिव्हिज्युअल आम्ही तिथलं संघटनात्मक आणि त्या जिल्ह्यामध्ये जाऊन मग पाऊस असेल तर इनडोर आणि पाऊस नसेल तर आउटडोर अशा पद्धतीच्या सभा घेण्याचा एक निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याला थोडा वेळ आहे. त्याच्या एक्सरसाइज चाललेल्या आहेत आमच्या. त्या एक्सरसाइजमध्ये आम्ही लागलेलो आणि निवडणुका एकदम जवळ आलेल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी महिन्यात लागेल. आता फेब्रुवारी आपण आता जूनमध्ये आलो आणि वेळ कमी आहे. आता पावसाळ्याचा वेळ जाईल, सणांचा सुदीचा वेळ जाईल आणि म्हणून हे सगळं प्लॅनिंग करून आम्ही जेव्हा बसू त्यावेळेस या सगळ्या गोष्टीला पुढे जाऊ. तयारीच नसेल आणि आम्ही पुढं जायचं तर ते बरोबर नाही आणि म्हणून आम्ही बिफोर या सगळ्या गोष्टीची तयारी केलेली आहे. येत्या 2 महिन्यामध्ये आम्ही या सगळे जण एकत्रित पुन्हा बसू आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे जागा वाटपाचं त्यामध्ये निर्णय घेतले जातात. आता हे सगळं वातावरण रोज गार पडते, रोज पाऊस पडतं. पुण्यामध्ये आता गेल्या 3 दिवसापासून पाऊसच पडत आहे. पुण्यालाच घ्यायचं होतं. काय झालं की निसर्गच बिघडला. जसं सरकार बिघडलं तसं निसर्ग बिघडला. मोदीच्या सरकारने सगळ्या निसर्गाचाही सत्यानाश करून ठेवला. दोन गोष्टी आहे की खोटं बोलणाऱ्या व्यवस्थेचं फार दिवस काही काळ चालत नाही. मतविभाजनाचं जे राजकारण बीजेपी करत आलेली आहे ती आता कळायला लागलेली आहे. पुलवामा घटनेने तर जनतेचे डोळे उघडून दिलेले आहेत. 2019 मध्ये पुलवामाची घटना करून पण त्याचं
जे खरं सत्यपाल मलिक साहेबांनी त्यावेळेचे काश्मीरचे राज्यपाल यांनी जे मांडलं सत्य, त्याच्यामुळे देशातल्या जनतेला बीजेपी कुठल्या लेवलवर जाऊ शकते निवडणुका जिंकायसाठी हे सत्य त्या सत्यपाल मलिकांनी आणलेलं आहे. आणि खोटं बोलायचं तर काही मर्यादाच नाही. आता आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतो आहे, तर त्या आढाव्यामध्ये आत्ता मगाशी धुळे जिल्ह्यातलं सांगत होतं की मैंने यहाँ का प्याज खाया हूँ, तुम्हारा नमक खाया हूँ, मैं तुम्हारे प्याज को भाव दूंगा. हाँ, मग सांगितलं की यहाँ का कपास जो है धुले और नंदुरबार का, ये कपास हमारे आता है गुजरात में, उसी के कपड़े में पहन के आया हूँ और यहाँ टेक्सटाईल पार्क बनाऊंगा. हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं भाषण, हे नाना पटोलेचं नाही. आणि या पद्धतीने लोकांना जे दिशाभूल करण्याचं जे का सातत्यानं झालेलं आहे, लोकांचे डोळे उघडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आता हे जे कुठले कारण आणून जनतेच्या मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचा जो प्रयत्न सातत्यानं बीजेपी करते आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये आता देशातली राज्यातली जनता या भूलथापाला पडणार नाही. आणि लोक एकदम क्लिअरली बीजेपीला सत्तेच्या बाहेर काढण्याचा लोकांनी निर्णय केलेला आहे. त्यामुळे हे ज्या पद्धतीच्या ज्या घटना करण्याचा प्रयत्न करेन, महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की एक सिरियल चालू करून टाकलं होतं धार्मिक, जसं औरंगाबादमध्ये सुरू झालं, मग अकोल्यात केलं, 9 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या 2 महिन्यात त्या पद्धतीचे तणाव निर्माण करण्याचं ठरवून करण्याचं पाप सरकार करत होती. आणि त्याच्याबद्दलचं आम्ही अनेकदा हे प्रकरण उघडकीस आणलं. त्याचे परिणाम नाही, लोकांमध्ये हे समजायला लागलेलं आहे की मुद्दामून या पद्धतीनं जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम सत्तेमध्ये बसलेली बीजेपी करते आहे, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम आता होऊ शकत नाही, असा आमचा ठाम विश्वास आहे. हाँ, आज हमने लोकसभा चुनाव की तैयारी के बारे में महाराष्ट्र के 48 सीटों के ऊपर हम लोग चर्चा कर रहे. आज और कल भी इसमें चर्चा होगी. और जो कार्यकर्ता और नेताओं का जो रिस्पांस उसमें आ रहा है, वो बड़े पैमाने में आ रहा है. और पूरे राज्य में महाविकास आघाड़ी कर हम चुनाव जीतेंगे और बीजेपी को परास्त करेंगे, इस तरह की भावनाएं आज कार्यकर्ताओं के हर डिस्ट्रिक्ट के इसमें हमारे सामने आई है. और उसकी तैयारी भी हमारे उस जिले के नेता और कार्यकर्ता कर रहे हैं. और स्वाभाविक है कि महाराष्ट्र में इस बार महाविकास आघाड़ी करके हम बीजेपी को परास्त करेंगे. देखो, वो सुभाष देशमुख ने बहुत अच्छा कहा है कि वो खुद तो मंत्री नहीं बन सक रहे, और सोलापुर का विकास वो मंत्री रह के भी नहीं कर सके, वो बात की भी कबूली दी है. बीजेपी ये विकास के साथ नहीं है, बीजेपी विद्रूप व्यवस्था के साथ है, ये खुद सुभाष देशमुख को एक्सेप्ट कर रहे हैं. ऐसे भी कई कांग्रेसी नेताओं को जिनके ऊपर भ्रष्टाचार के आरोप लगाकर, ईडी का डर लगाकर, सीबीआई का डर लगाकर, तो बहुत सारे लोगों को लेके गए. और मैं हर बार ये कहता हूँ कि अब हमारे लिए आसान हो गया है कि जब देश के प्रधानमंत्री देश की जनता के आशीर्वाद से राहुल गांधी बनेंगे, तो हमें भ्रष्टाचारी लोगों को ढूंढना नहीं पड़ेगा. जो भी अब पूरे बीजेपी में जमा करके रखे हैं उनने, तो तुरंत हम लोग देश से भ्रष्टाचार मुक्त भारत बनाने में हम सक्सेस हो गए. ईमानदार लोग जो हमारे कांग्रेस में हैं, इनको कितना भी अगर प्रलोभन दे तो कोई कांग्रेसी जाने वाला नहीं है. और वो खुद मानते सुभाष देशमुख कि बीजेपी में हम विकास नहीं कर सकते. यही उसके जो उनने मांग की है, जो बयान किया है, वो बयान में वही स्पष्ट होता है.
बराबर है, लेकिन मंगल प्रभात लोढ़ा जी भी बिल्डर है। जब हमारी सरकार आएंगी तो बहुत सारी चीज़ें हमारे पास भी है। अब किसको किसको डोजर चलाते हैं तो देखें हम भी थोड़ा सा, तो हमारे पास भी बहुत मटेरियल है। तो मंगल प्रभात जो लोढ़ा जी जो है यहाँ के गार्जियन मिनिस्टर है मुंबई के, बेफजूल किसको तकलीफ ना दे, बेफजूल किसको तकलीफ ना दे। नहीं तो एक उंगली दूसरी तरफ करे तो चार उंगली अपने तरफ है, ये उनको उतना समझ आए, बस उतना ही हमारा कहना है। मुंबई और चंद्रपुर को हम लोगों ने अलग से टाइम दिया, क्योंकि ये आधा आधा घंटा आपने देखा होगा कि एक एक दो दो घंटा सब डिस्ट्रिक्ट को लेट होते जा रहा है, तो सबको तकलीफ नहीं होना चाहिए। तो उसके लिए अलग से चंद्रपुर में हमारे सांसद जो एक्सपायर्ड हुए उनकी वजह से चंद्रपुर को हमने आज ये किया, और उसको चंद्रपुर और मुंबई साथ में करने का हमने प्लान किया है। बिलकुल आम्हाला पण त्यांनी, कारण की स्वतः ते मंत्री आहेत पण ते स्वतः बिल्डर आहेत आणि त्यांचेही अनेक प्रकरण आमच्या हातात आहेत। आज ते सत्तेत आहेत तर ते अतिक्रमण व्यवस्थेवर ज्या पद्धतीने बुलडोजर चालवतात आहे, एक गोष्ट तेवढंच आहे की अति करू नका, जे असेल गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, याचा कोणाला विरोध करायचं कारण नाही। पण एक बोट आपण दुसऱ्याकडे करतो तर चार बोट आपल्याकडे असतात, एवढंच मंगल प्रभातजी लोढांना आम्हाला सांगायचं। ये बयान तो हमने शुरुआत में दिया था, और आपको याद होगा कि अकोला से आने के बाद मैंने खुद लोगों के सामने सरकार की करतूतों को सामने रखा था। पुलिस 2000 पुलिस अकोला में रहने के बाद भी लोग आपस में पथराव कर रहे थे, कोई मर रहे थे, कोई किसी का घर जला रहा था, किसी की गाड़ियां तोड़ रहे थे, तो पुलिस वहाँ से हट गई। तो पुलिस के ऊपर किसका दबाव हो सकता है? सरकार का हो सकता है। स्वाभाविक है कि सरकार का ही इसमें इन्वॉल्व है, यही हमने कहा था। बीजेपी मूल इशू को, जो महंगाई है, बेरोजगारी है, किसान के इशू है, गरीब के इशू है, छोटे व्यापारियों के इशू है, उसको डाइवर्ट करने के लिए इस तरह से वो कदम उठा रही है, लोगों को बहकाने का काम कर रही है। लेकिन अब जैसे पुलवामा में 2019 में जो घटना हुई थी, और उनके ही गवर्नर सत्यपाल मलिक जी ने पुलवामा की वास्तविकता लोगों के सामने रखी, तो लोगों के दिमाग खुल गए कि बीजेपी कोई भी लेवल पे जा सकती है। 40 फौजी वहाँ पर हमारे शहीद हुए थे। वो घटना किसने कराई? क्योंकि उसी समय मीडिया में भी बात चल रही थी कि ये जो बारूद आई थी पुलवामा में वो नागपुर से गई थी, उसके बारे में भी उल्लेख हुआ था। अभी तक सीबीआई की जांच अभी तक सामने नहीं आई कि आखिर इसके पीछे कौन है, क्योंकि उस समय 2019 में सरकार ने कहा था कि हम इसके सीबीआई की जांच लगाई, अभी तक सीबीआई की जांच सामने नहीं आई। तो सत्यपाल मलिक जी के भूमिका से ये स्पष्ट हो चुका है कि आखिर इसके पीछे कौन है। और जो धार्मिक और जातीय तनाव पैदा कर जिस तरह से बीजेपी आज तक ओछी राजनीति करती थी, उसका भी परिचय देश की और राज्य के जनता को हो चुका है, और उसका कोई परिणाम नहीं होगा। क्योंकि महंगाई आज कल 1 तारीख थी और 1 तारीख से और महंगाई बढ़ा दी है, बेरोजगारी बड़े पैमाने में बढ़ते जा रही है। मैंने एक उदाहरण बताया कि महाराष्ट्र में 700 पुलिस की भर्ती थी मुंबई में, तो उसके लिए 83,000 एप्लीकेशन है, और एक प्राइवेट एजेंसी को वो पुलिस भर्ती का काम दिया गया। अब प्राइवेट एजेंसियां किसकी है, महाराष्ट्र की जनता उसको जानती है, और जिस तरह से उसमें भी करप्शन हुआ वो भी सबको पता है।
जो हमारे युवा पुलिस भर्ती में आए उनने आपके प्रेस के सामने भी आके बताया कि हमारे को पैसे मांग रहे थे, जिन लोगों ने नहीं दिया उसका नंबर नहीं लगा। तो पुलिस भर्ती में घोटाला, इस तरह की बेरोजगारी, ये तो उदाहरण है एक। तो इस तरह की बेरोजगारी केंद्र सरकार की गलत नीतियों की वजह से, राज्य सरकार के बीजेपी के गलत नीतियों की वजह से इस तरह की बेरोजगारी बढ़ी है। किसान की बड़े पैमाने में आत्महत्या हो रही है और गरीबी बड़े पैमाने में बढ़ती जा रही है। 56 इंची के सिन्हा बोल रहे थे कि डॉलर से रुपया की कीमत ज़्यादा रहेंगी, अब डॉलर का बढ़ते जा रहा, रुपया गायब हो गया। तो ये सब चीज़ों को अब देश की जनता जानती है, सबके पेट में आग लगी है, दिमाग में भी आग लगी है। तो इस तरह का जो धार्मिक और जातीय तनाव पैदा कर बीजेपी राजनीति करना, ओछी राजनीति करना चाहेगी, तो उसका परिणाम अब राज्य और देश की जनता पे नहीं आएगा। ये हमारा पूरा विश्वास है। स्वतः सुभाष देशमुख हे मंत्री होते आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही तर विकास करू शकत नाही, कारण की भाजपच्या लोकांमध्ये विकास करायची क्षमता नाही, हे त्यांनी स्वतःच मान्य केलेलं आहे। बीजेपी विकासाच्या नावानं विध्वंस करते, हाच त्याच्यातला प्रकार आहे। जे आमचे कारण की आता तुम्ही लोकसभेतही पाहिले तरी 65% ते 70% जे आहेत ते त्यावेळेचे काँग्रेसमध्ये असलेल्या विविध भागातले लोकच आज बीजेपीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। काही लोकांना ईडीचा धाक दाखवलेला आहे, काहींना सीबीआयचा धाक दाखवलेला आहे, काही लोकांना वेगळे प्रलोभन दिलेले आहेत आणि या प्रलोभनाच्या माध्यमातून लोक जमा करून ठेवलेले आहेत, दबावाच्या माध्यमातून जमा करून ठेवलेले आहेत। पुढच्या काळामध्ये जनतेच्या, देशाच्या जनतेच्या आशीर्वादानं काँग्रेसचं सरकार आणि देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधी झाले तर आम्हाला देश भ्रष्टाचार मुक्त करायला काही फार जास्त काळ लागणार नाही, कारण की देशातले सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये जमा करून ठेवलेले आहेत। जे ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातल्या ज्या चौकशा ते गेल्यानंतर त्यांना कोणता गुजरातचा निर्माण धुवून टाकलेले आहेत, ते आता आम्हाला सोपे झालेले आहे। देश भ्रष्टाचार मुक्त करायला काँग्रेसला फार सोपं होणार आहे आणि या देशातल्या जनतेला हा देश भ्रष्टाचार मुक्त व्हावा ही अपेक्षा आहे आणि काँग्रेस ते करेल। त्याच्यामुळे या पद्धतीचे प्रलोभन देऊन कोणालाही मंत्र्याचं, ते स्वतःच मंत्री होत नाही, झाले तर काही करू शकले नाही, त्याच्यात एक घोटाळे झाले होते त्यांच्या काळामध्ये, काय घोटाळे झाले तर ते तुम्हाला जास्त माहिती आहे। नहीं, कोई नाम नहीं, हमें नाम से ज्यादा काम का महत्व है। थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।